नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, MPSC कंबाईनकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे? भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नर्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले? जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 आप्पासाहेब पटवर्धन यांनी संस्थानातील उठावाचे नेतृत्व केले हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी CBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? खालीलपैकी CBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1963 मध्ये CBIची स्थापना करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती? जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 देशातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती? देशातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 नागालँड ही पेपरलेस विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 खनिज परत कोरडा वरील शब्दगट हा कोणत्या भाषेतील आहे? खनिज परत कोरडा वरील शब्द गट हा कोणत्या भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज भाषेतील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 शकुन मान गुण रोगी या शब्दाचे विरुद्धार्थी अर्थ बनवताना कोणत्या भाषेतील उपसर्ग लागतो? शकुन मान गुण रोगी या शब्दाचे विरुद्धार्थी अर्थ बनवताना कोणत्या भाषेतील उपसर्ग लागतात? तर ऑप्शन क्रमांक 2 संस्कृत भाषेतील उपसर्ग लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या। राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या। तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थ नसणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा। तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2 दिले हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 1 19वे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाल कोण लढले? पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाल कोण लढले? तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 माळ चिखल कचरा हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? माळ चिखल कचरा हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 देशी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 जमीन जंगल कमर दोस्त हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? जमीन जंगल कमर दोस्त हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फारसी प्रकारातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 ईडीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? ईडीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे ईडीचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 पंकज या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? पंकज या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चिखलात जन्मलेला हे आपले कसे होईल। प्रश्न क्रमांक 19 डॅश जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगाच्या रांगांना
तोरणा माळाचे पठार असे म्हणतात. डॅश डॅश या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या रांगांना तोरणा माळाचे पठार असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी मांजर सुंभा घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी मांजर सुंभा घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 बीड अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 इराणमध्ये मान्सून पाऊस पडत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाग नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1992 साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात? कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे दुःखाश्रू असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला? पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला? तर ऑप्शन क्रमांक 4 आर्यभट यांनी मांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील 25वे उच्च न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? भारतातील 25वे उच्च न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली? खालीलपैकी भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1925 मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डावपेच हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेपासून तयार झाला आहे? डावपेच हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून तयार झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फारसी भाषेतून डावपेच हा शब्द तयार झालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखा. खालीलपैकी पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 घर घर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय राज्यघटनेतील 8वी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? खालीलपैकी भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. सिंधुदुर्ग पोलीस भरती 2016 व मुंबई पोलीस भरती 2018 मध्ये पडलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय राज्यघटना मंजूर करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 9 डिसेंबर 1946 मध्ये भारत घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भले सन्मार्ग सोडून न जाती यातील भले या योग्य पर्याय सांगा. भले सन्मार्ग सोडून न जाती यातील भले
यासाठी योग्य पर्याय सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 विशेषण साधित नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात? दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड हा अग्निशामक साधनांमध्ये वापरला जाणारा वायू होय. प्रश्न क्रमांक 41 विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे? विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शांती पठार डॅशच्या देशात आहे? शांती पठार डॅशच्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्यानमार या देशात शांती पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जहाजाची तळ भाग तयार करणारा देश खालीलपैकी कोणता? जहाजाची तळ भाग तयार करणारा देश खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 माणूस आणि झाड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? माणूस आणि झाड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 निळू दामले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे? भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देहरादून येथे भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे राज्य भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य होय. प्रश्न क्रमांक 48 माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 2005 मध्ये माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अजिंठा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अजिंठा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागपूर. लोहमार्ग पोलीस 2018 मध्ये पडलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नागपूर. लोहमार्ग पोलीस 2018 मधील प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 668 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पैनगंगा नदीची लांबी किती आहे? पैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 495 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 वैनगंगा नदीची लांबी किती आहे? वैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 208 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 455 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 282 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 तापी नदी महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 208 किलोमीटर हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्ह्यातून वाहत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 54 किलोमीटर हे आपलं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1
कृष्णा अमरकंटक, ऑप्शन क्रमांक 2 भीमा त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 3 तापी सिंधवाडा, तर ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा सिवनी, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर भीमा नदीची लांबी महाराष्ट्रातील 451 किलोमीटर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य रेल्वे मुंबई, ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत, ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद, ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण रेल्वे चेन्नई, तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करणाऱ्याचा विक्रम कोणी मोडला? कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला? तर ऑप्शन क्रमांक 4 जसप्रीत बुमराह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅर्जश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. डॅर्जश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हाक जोकोविच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 चांदोली राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 3 रामसर स्थळे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टाटा IPL 2022च्या लिलावामधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? टाटा IPL 2022च्या लिलावामधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ईशान किशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशडॅशवे राज्यपाल आहेत. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशडॅशवे राज्यपाल आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 19वे राज्यपाल आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 17वे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपतींकडे देतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा. पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अपमान करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा. शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 1 दोष देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 चूक लक्षात आणून देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा. ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 2 नको असलेली गोष्ट करण्याचा तगद लावणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 नाश करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा. आझाद शत्रू डॅशच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आझाद शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकशाही शत्रुत्व नसलेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा. सोने डॅशच्या शब्दातील समानार्थी शब्द निवडा. सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 हेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा. अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 निरोगीपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा. अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 बिनभाड्याचे घर तुरुंग. ऑप्शन क्रमांक 2 करण्याचा अवतार उदार मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 ओनामा शेवट. ऑप्शन क्रमांक 4 14वे रत्नमार. तर ऑप्शन क्रमांक 3 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा. आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रत्यक्ष कर हा आयकर प्रकारचा कर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. भारतामध्ये 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? भारतात 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1980 मध्ये झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 तापी, वैतरणा, वैशिष्ट्य व मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा. कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1920 मध्ये गांधी युगाचा उदय झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? तर जहाल युगाचा अंत 1920 मध्ये झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 मध्ये झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी भाषेतून स्वीकारले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 दुर्जन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी जाहीर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस जेफरसन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. वसंत तालिका वृत्तांत येते किती अक्षरांवर येते? वसंत
तालिका वृत्तांत यती कितव्या अक्षरावर वर येते? तर ऑप्शन क्रमांक 1 18व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तद्भव शब्द दूध होईल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रुचिरा कंबोज यांची स्थायी प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल.